तिथे मात्र स्टार्ट होतोय. आपण बघतोय श्री दत्त साई संघाची ही शेवटची मॅच. त्याचबरोबर जय शिवराय संघाचा सुद्धा हा शेवटचा सामना आपण बघू शकतोय. तर सलामीची जोडी पुन्हा एकदा जितेंद्र निजाय आणि त्याची साथ देण्यासाठी रोशन पागदरे मैदानामध्ये दाखल. गोलंदाजी मार्गावर आपण पुन्हा एकदा पाहू शकतोय कुंदन यांना. येतोय पंचांचा कॉल आणि इथून मात्र होता मॅच स्टार्ट. पहिला बॉल बॅटची कडा. इथून मात्र चेंडू जातोय एसटीच्या मागून. स्लिप मध्ये चेंडूला फील्ड केला गेलाय. तर बघूया पुढचा बॉल पुन्हा एकदा. इथून मात्र क्लिप करून काढलाय चेंडू. जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धाव इथे सहज मिळत आहेत. अशा प्रकारे होत आहे संघाचं श्री गणेशा. श्री दत्त साई आपण बघू शकतोय. अनंतचा पुढचा बॉल. इथून मात्र पुन्हा एकदा मिस केला चेंडूला. डॉट बॉल. आनंदाचा सुरेख फटका रोशनच्या बॅट मधून येतो. फाईन लेग रिझम. 1 बॉम्ब्स 2 बॉम्ब्स. चेंडू निघून जाईल चौकारासाठी. सहावर जाऊन पोहोचेल. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड फटका हलक्या त्याने खेळून काढला. टायमिंग मात्र इथे दिला. चेंडू पुन्हा एकदा 1 बाउन्स निघून जाईल चौकारासाठी. बॅक टू बॅक चौकार येतोय रोशन पागदरेच्या बॅट मधून. आनंदाचा पुढचा बॉल थोडासा पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. इथून फटका फसलाय. तशा प्रकारे होते षटकाची समाप्ती. एक षटकाचा खेळ इथे पूर्ण झाला. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली गेले 10. तर बघूया नंतरचा पुढचा बॉल. एक षटकाचा खेळ इथे पूर्ण झाला. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली गेले 10. ह्यानंतर मात्र पहिला चेंडूतून मात्र ढकलून काढला. एक धाव इथे अर्जित केली जाते. धावफलक एकने सरसावला जाईल 1 धाव्यांवर. इथून मात्र स्कोरवर 11वर जाऊन पोहोचेल. जितेंद्र निजाय आतापर्यंत जर पाहिला गेला तर 101 धावा या टुर्नामेंट मध्ये त्याच्या नावावर राहिले आहेत. जबरदस्त बॅटिंग त्यांनी केलंय. मागच्या मॅच मध्ये थोडासा चुकीच्या वेळी विकेट त्यांनी गमावली. जर जितू असता मॅच मध्ये तर नक्कीच कुठेतरी थोडासा निर्णय वेगळा असता त्या मॅचचा. परंतु काय हरकत नाही. या मॅच मध्ये मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. इथून मात्र धावसंख्या 11. जय शिवराय संघ इथून मात्र काय करेल. चांगली गोलंदाज अटॅक त्यांच्या जवळ आपल्याला बघायला मिळतोय. इथून मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू. चेंडू पुन्हा एकदा निघून जाईल फाईन लेग रिझम मध्ये. कार्पेटच्या स्थानी येतोय चौकार रोशनची बॅट मधून.
आतापर्यंत 8 चेंडू मागे 17 धावा. जितेंद्र जर पाहायला गेला तर मात्र एक चेंडू खेळलाय आणि एक धाव्यांवर त्याची खेळी करतोय. आतापर्यंत आपण बघितलं तर जितेंद्र चांगली बॅटिंग करत होता, परंतु रोशन यावेळी पुन्हा एकदा यावेळी स्ट्रोक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसला. एक धाव इथे अर्जित केली जाईल. धावसंख्या पुन्हा 1 ने वाढला जातोय, 19 वर जाऊन पोहोचतोय. तर बघूया पुढचा बॉल. मिस्टर कुणाल, इथून मात्र बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क तिथे पाहिला नाही. चांगला बॉल तिथे मात्र हाताळतोय. 19 वर जाऊन पोहोचलाय स्कोरबोर्ड. तर चांगली इथे बॉलिंग करतोय. शेवटचा बॉल आहे. या शेवटच्या बॉलमध्ये इथून मात्र काय होईल. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. गल्लीमध्ये चेंडू जातो. चेंडूला फील्ड करेपर्यंत इथून मात्र बघूया थांबवलं. गेल्या षटकाची होते समाप्ती. डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये 2 षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद लागल्या गेल्यात 19. दुसरं षटक इथे पूर्ण झालेलं आहे. तर जाऊया एका सुमधुर संगीतासाठी. बघूया आजच्या दिवसात कुठला संघ क्वालिफाय होतोय. जो संघ जिंकेल तो क्वालिफायर संघ होईल. सर्व संघाने आतापर्यंत 2 मॅच मध्ये एक एक सामना विजय झालेला आहे. आपण पाहू शकता इथं. आता मात्र सर्व संघाची शेवटची मॅच. जो संघ विजय होईल तो थेट प्रवेश करेल शेवटच्या दिवसात. पुढचा बॉल इथे मात्र सुरेख फटका होता. चेंडू निघून जातोय. फ्लाइट शॉट. जितेंद्र नावाचा ब्रँडेड फटका. त्या कम्मालीची बॅटिंग करतोय आजच्या या दिवसामध्ये जितेंद्र डिसाई. जबरदस्त बॅटिंग त्यांनी केलाय. पॉवर हिटर आपण बघतोय त्याला. पुढचा बॉल यावेळी फटका फसलाय. चेंडू जातोय बर्राच काढावेत. इथून झेल होईल का आणि झेल सोडतोय. इथून चूक झालाय. चूक नाही तर मोठी चूक झालाय, कारण जितूची कॅच सोडली आहे इथे. चेंडू पकडणं झेल पकडणं गरजेचं होतं. जर झेल पकडला तर मी म्हणेल की 50% तुम्ही मॅच मध्ये असते, कारण जितू असा एक फलंदाज आहे ज्याची तुम्ही संधी दिलाय. त्याचा आता मात्र तो सोनं नक्कीच करेल, कारण आतापर्यंत हायेस्ट स्कोर त्याच्या नावावर या पूर्ण टुर्नामेंट मध्ये. चूक झालाय, नक्कीच चूक झाला जय शिवराय संघाच्या या खेळाडूकडून. धावसंख्या इथून मात्र स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचलाय 29. पुढचा बॉल हलक्या त्याने खेळून काढलाय. थोडासा सन्मान दिलाय चेंडूला. एक धाव इथे अर्जित केली जाते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. 2 धाव सहज इथे मिळत आहेत. धावसंख्येत पुन्हा एकदा 2 ने बदल. धर्मेश पाटील आपण बघतोय इथून थोडासा महागडा ठरतोय. आतापर्यंत 3 चेंडू मागे 12 धावा खर्च केल्या गेल्यात. स्कोरबोर्डवर जर लक्ष दिलं तर 31 वर जाऊन पोहोचलाय जितेंद्र निजय. आता मात्र आपल्या फॉर्म मध्ये येतोय. 5 चेंडू 14 धाव्यावर जाऊन पोहोचलाय. आनंदाचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा ब्लॉक ऑल. चेंडू कार्पेटच्या स्थानी जातोय. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिस्टर कुणाल चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव सहज तिथे मिळते. तर स्कोरबोर्ड 32 वर जाऊन पोहोचेल. चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाज करतायत. मागच्या मॅच सारखी नॉट आउट खेळी आतापर्यंत करत असताना दोन्ही फलंदाज. रोशन पागदरी सुद्धा मागे नाहीये. चांगली बॅटिंग त्यांनी केली या मॅच मध्ये. पुढचा बॉल बॅट वेगाने फिरवलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑन रिझम. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला फील्ड करेपर्यंत चेंडू जातो 1 धाव्यांसाठी. तर शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचेल. तर शेवटच्या बॉलमध्ये इथून मात्र काय होईल.
तिसरं षटक प्रगतीपथावर आपण बघू शकतोय. जितेंद्र निजाई इथून मात्र शेवटच्या बॉलवर आपल्याला बघायला मिळताना हलक्या हाताने खेळून काढला लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. पुन्हा एकदा हिमांशू तिथे तैनात होता. डीप मध्ये चेंडूला फील्ड केलाय. एक धाव सहज मिळते. षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय. 3 षटकानंतर धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचलाय बिनबाद. तर जाऊया एका सुमधुर संगीतासाठी. पटकन यायचं आहे. तर 3 षटका इथे पूर्ण झाले. 3 षटकानंतर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागले गेले 34. जितेंद्र आता मात्र काय करेल बघूया या पुढील 3 षटकात. पुढचा बॉल इथून मात्र लॉंग ऑन रिझम. पुन्हा एकदा हिमांशू तामोरे तिथे तैनात आहे. चेंडूला फील्ड करेल तोवर एक धाव इथे सहज मिळते. धावसंख्या इथून मात्र 35 वर जाऊन पोहोचते. तर पुढचा बॉल रोशन इथून मात्र पुन्हा एकदा बॅट मात्र चेंडू जातोय बरं राजकारण हवे. तिथून मात्र काय होईल. चेंडूला झेल इथून पकडला जातोय. चांगला झेल इथून मात्र टिपला गेलाय. कुणाल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूवर धावून गेले. चूक मात्र तिथे कुठलीही केली नाही आणि विकेट्स. तर इथून मात्र फलंदाज बाद होतोय. पहिला गडी बाद होताना श्री दत्त साई संघाचा. स्कोरबोर्ड 35 वर जाऊन पोहोचलाय. 3.2 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहू शकतोय. इथून मात्र नवीन फलंदाज होतोय दाखल. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती मिस्टर भावा त्यांनी आणि काही गोलंदाजी मी म्हणेल मिस्टर कुणाल यांची चांगली गोलंदाजी करतोय. पूर्णपणे बांधून ठेवले गेले फलंदाजाला. हो हो इथून मात्र खराब बॉल. पंचांचा डिसिजन इथून मात्र येतोय स्वयं चेंडूचा. अवंतरित रूपात धावसंख्येत 1 ने भर. स्कोरबोर्ड 36 वर जाऊन पोहोचेल. तर पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा यावं लागेल कुणाल यांना. कारण स्वयं चेंडू मात्र हाताळलं गेलाय. एक्स्ट्रा धावा तिथे मिळाल्या. पुढचा बॉल सुरेख बॅट मात्र फिरलाय. क्षेत्ररक्षक तैनात आणि इथून मात्र झेल सोडलाय. इथे चूक केलाय कुंदन यांनी. सोपा झेल होता परंतु जजमेंट मात्र त्यांना करता आला नाही. चेंडू निघून गेलाय चौकारासाठी. तर धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचते. इथून चांगली बॅटिंग इथून मात्र दोन्ही फलंदाज करतायत. आपण मागच्या मॅच मध्ये बघितलं की मागील मॅच मध्ये रोशन असो जितू असो किंवा भावार्थ असो तिघांनी चांगली बॅटिंग केलाय. 3 तिगडी जी पाहायला मिळते जशी दत्ता साई संघाची स्ट्रॉंग तिगडी जी बघायला मिळते. तर आतापर्यंत एक बॉल इथून मात्र एक धावा घेतली जाते. धावसंख्येत 1 ने भर पडली गेली आहे. स्कोरबोर्ड इथून जाऊन पोहोचतो 41 धाव्यांवर. बॉल बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क इथून मात्र बघायला मिळाला नाही आहे. इथून मात्र लास्ट बॉल असेल या षटकातून. 4थं षटक प्रगतीपथावर आपण बघू शकतोय. धावसंख्या जी आपल्याला बघायला मिळते 41 वर जाऊन पोहोचलाय. त्यानंतर मात्र शेवटचा बॉलवर चितू इथून मात्र काय करेल. लोअर फुलटॉसचा बॉल होता. स्क्वेअर लेग रिझम. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला पकडेपर्यंत एकदा वर्जित केली गेल्या. इथून मात्र थोडासा फंबल झालाय. त्याचं रूपांतर मात्र 2 धाव्यामध्ये करत असताना
षटक क्रमांक 4 इथे पूर्ण झाला आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43 तो एक गडीच्या मोबदल्यात. जाऊया एका डीजे जवळ आणि ऐकूया एका सुमधुर संगीत. आणि तसा पुढचा बॉल इथून मात्र आउटलाईनचा चेंडू होता, मिस केला चेंडूला, डायरेक्ट हेड इथे लागला गेलाय. इथून मात्र मागितली गेल्या पंचांकडे दात. तर डिसिजन इथे आलेला आहे, नॉट आउट आहे. तर दरम्यानच इथून मात्र जितेंद्र निजाई बाद होतोय. मोठा विकेट या निर्णायक मॅच मध्ये बघायला मिळताना जबरदस्त जेल मात्र इथून टिपला गेलाय. कर्णधार होते स्वतः तेजल गावड आणि चूक मात्र त्यांनी तिथे कुठलीही केली गेली नाहीये. विकेट मात्र मिळवलाय आणि विकेट मिळवला ती म्हणजे जितेंद्र निजाई याची मोठी विकेट. बडी मछली जाल में फसती हुई. डगआउटच्या दिशेने जाऊया डीजे जवळ. तर धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचलाय. नवीन फलंदाज होतो मैदानाच्या आतमध्ये दाखल मनीष निजाई. जितेंद्र निजाई यांचे छोटे बंधू आता मात्र आले, तर कामगिरी मात्र आपल्या मोठ्या बंधू सारखी करावी लागेल. तर दरम्यान चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल इथून फटका फसलाय. झेल पकडेल का, तर नक्कीच बॅक टू बॅक विकेट्स. इथून मात्र दुसरा गडी बाद होताना मनीष निजाई पुन्हा एकदा बॅग आउटच्या डग आउटच्या दिशेने.
फलंदाजी मार्गावर इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. भावार्थ नॉन स्ट्राईकवर आपण बघायला मिळतोय. जितकी स्ट्राईक भावार्थ घेईल तितकंच चांगलं असेल श्री दत्त साईसाठी. तर काय कमालीची गोलंदाजी, नक्कीच प्रशंसनीय गोलंदाजी जी बघायला मिळाली धर्मेश पाटील यांच्याकडनं. मेन म्हणजे महत्वाचा विकेट त्यांनी मिळवून दिलाय. जबरदस्त गोलंदाजी. पुढचा बॉल बॅट वेगाने फिरवलाय, पंचांकडे मागितले दाद परंतु येईल पंचांकडून नॉट आउट. शेवटचा बॉल धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचते. त्यानंतरचा पुढचा बॉल ब्लॉकॉल चेंडू होता, खोदून काढला, एकदा सहज अर्जित केली जाते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, इथून मात्र काय होईल आता, मात्र बाद होत. तर इथून मात्र विकेट्स भावार्थ दाखल झाला मिस्टर कृणाल तामोरे. तर आले आले इथे मात्र बक्षीस लागलं गेलंय कुणालसाठी. जर त्यांनी 100 षटकार खेचला तर अभिजित केनी यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक. तर धावसंख्या 47 वर जाऊन पोहोचला. इथून मात्र कृणालवर विश्वास दाखवलाय कर्णधारांनी आणि त्या विश्वासाला मात्र खरं उतरावं लागेल. कृणाला आहे ताकद आहे, क्षमता आहे कुणाजवळ चांगली फटकेबाजी करण्याची आणि तो करू शकतो. आपण पाहिलं जीपेला त्यांनी चांगले फटके खेळलेत. आता मात्र ती कामगिरी त्यांना करावी लागेल. त्याचबरोबर हिमांशू एक चतुर गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. तर मात्र इथून काय करेल. पुढचा बॉल, पहिला चेंडू, बॅट वेगाने फिरलाय, चेंडू हवेत गेलाय. झेल पकडला जाईल का, तर नक्कीच पकडला जाईल. पंकज कडनंही चुकवणार नाही आणि झेल इथे मात्र विकेट्स. कुणाल पहिल्याच बॉलवर बाद होतोय. तर पुढचा बॉल मिस्टर यश, ब्लॉक ऑल बॉल डाऊन द ग्राउंड, फटका खेळला, एक धाव अर्जित केली जाईल. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेलाय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, थोडासा फंबल झाला होता तिथे खेळाडू, त्याचाच फायदा मात्र इथे उचलला गेला. 2 धावा तिथे घेत आहेत. धावसंख्या 49 वर जाऊन पोहोचलाय. तर चांगले फटक्याची आतिषबाजी करणं गरजेचं असेल, मोठे फटके येणं गरजेचं असेल श्री दत्त साई संघाला. कारण जो संघ विजय होईल तो मात्र क्वालिफाय होईल. बघूया कुठला संघ क्वालिफाय होतोय. जय शिवराय संघ जबरदस्त इथे मात्र एफर्ट केलाय या संघाने. त्यानंतरचा पुढचा बॉल, पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून केलेला फटका सर्कल मध्ये एक धाव इथे घेतली जाते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, गोलंदाज स्वतः धावून गेले होते परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, चांगली रनिंग तिथे बघायला मिळाली. 51 वर जाऊन पोहोचलाय. तर शेवटचे 3 बॉल असतील. तर इथून मात्र बघूया काय करेल यश.
धावसंख्या जी बघायला मिळते ती 51 वर जाऊन पोहोचलाय. हिमांशू तामोरे मागच्या मॅच मध्ये थोडासा असफल ठरला होता गोलंदाजीला, परंतु या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सुरेख फटका, यावेळी चेंडू जातोय बर्राच हवेत आणि झेल मात्र तिथे टिपला गेलाय. तेजल गावड तिथे चूक करणार नाहीये, अनुभव आहे आणि त्याचा फायदा मात्र तिथे उचलला गेलाय. यश इथून बाद होतोय. चांगली खेळी करणं गरजेचं होतं, परंतु अपयशी ठरलाय. नवीन फलंदाज इथून मात्र दाखल होत असताना ऋषिकेश प्रभू आता मात्र जातो मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 2 बॉल बाकी, धावसंख्या 51 वर स्थिरावली गेलाय. 2 चेंडू मागे 1 षटकार पाहायला मिळेल का? नक्कीच नजरा सर्वांच्या आहेत. ऋषिकेश प्रभू, छोटा पॅक बडा धमाका, क्षमता आहे ऋषिकेशकडे आणि त्या क्षमतेचा वापर मात्र इथे करावा लागेल. परंतु नक्कीच तारीफ मी करेल जय शिवराय संघाची, ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली. मागच्या मॅचमध्ये क्षेत्ररक्षण केलं, लागोपाठ ही मॅच खेळत आहेत आणि लागोपाठ या मॅचमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना म्हणजे आतापर्यंत 12 षटकाचं त्यांनी क्षेत्ररक्षण केलंय आणि तीच एनर्जी ते दाखवतात. परंतु काय फटका आहे ऋषिकेश प्रभूच्या बॅट मधून येतोय षटकार. मी म्हंटल होतं छोटा पॅकेट बडा धमाका आणि तीच कामगिरी ऋषिकेशनी केली. क्षमता होती, क्षमतेचा वापर करणं गरजेचं होतं आणि केला. येतो षटकार ऋषिकेशच्या बॅट मधून. शेवटचा बॉल शिल्लक, पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळेल का या छोटा पॅक कडून? पुन्हा एकदा पुढचा बॉल, यावेळी चेंडू 1 पास निघून जाईल चौकारासाठी. येतोय ऋषिकेशच्या बॅट मधून. मात्र 2 चेंडूचा खेळ खेळलाय आणि 2 चेंडू मागे कर्णधाराला त्याने खुश केलाय, कारण धावा मिळवल्यात 10. षटकाची झालाय समाप्ती. 6 षटकाचा खेळ होतोय पूर्ण. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली गेलाय 61. 61 धावा आणि 62 धावांचं टार्गेट जे समोर ठेवलं गेलंय ते जय शिवराय संघासमोर. जाऊया एक इनिंग ब्रेक मध्ये. पुन्हा एकदा मी ओढतोय आमच्या साई गणेश डीजे जवळ आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. लोचन लोचन अंबिरे. थँक्यू. तसला घाई करायचंय प्लीज, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय पटकन आणि सलामीचे फलंदाज मैदानाच्या आत पाठवायचे आहेत. जय शिवराय संघाने 62 धावांचं टार्गेट मात्र इथे समोर ठेवले गेले आहे. ते जय शिवराय संघासमोर आपण पाहिलंय की शेवटचे 2 बॉल आणि आपण ऋषिकेशला सलामीला आपण बघाल ऋषिकेशला तिथे दाखल केलं आणि काही कामगिरी. ऋषिकेश 2 चेंडू 10 धावा, निर्णायक धावा जे आले ते ऋषिकेशच्या बॅटमधून. मी म्हटलं होतं छोटा पॅकेट आहे, क्षमता ऋषिकेशवर आणि माझ्या शब्दाला सुद्धा ते खरे ठरलेत. त्यांनी ते करून दाखवलं मैदानाच्या आतमध्ये. एक षटकार खेचला, एक चौकार खेचला आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीत उभं केलंय. तर नवीन जोनामीची जोडी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पंकज दवणे आणि त्याची साथ देतोय प्रज्योत.
तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण बघू शकतोय आजच्या दिवसातील शेवटची मॅच. अजून एक मॅच होणं बाकी होतं, परंतु वेळेची आपल्याला कमतरता आहे. सूर्यास्ताची वेळ आहे, पुढचा सामना होऊ शकत नाहीये. त्या कारणास्तव पुढचा सामना जो नेक्स्ट डेला आपण ढकलला जाईल. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र मॅच राहिली आहे 62 धावांची. टार्गेट येतोय पंचांकडून इशारा मॅच स्टार्टसाठी. सलामीची जोडी आपण बघतोय पंकज दवणे आणि त्याची साथ देतोय पुन्हा एकदा प्रज्योत. तर गोलंदाजी मार्कवर येतोय चिराग. किवलीचा सुनील नारायण आपण बघू शकतोय. सवाल इथून मात्र फटका खेचलाय. लॉंग ऑन रिझर्व क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव घेतला. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. इथून मात्र थ्रो फेकला होता, परंतु कलेक्ट मात्र करता आला नाही चिराग यांना. 2 धावी ते अर्जित होत आहेत. 2 धाव्यांनी संघाचा होत आहे श्री गणेशा पूर्ण. तर इथून मात्र काय होईल. 62 धावांचा टार्गेट समोर ठेवलं जय शिवराज संघासमोर. तर चांगली गोलंदाजी मात्र करावी लागेल. डिफेंड मात्र करण्याचा प्रयत्न करावा लागेल. श्री दत्त साई संघ आपण बघू शकतोय. त्याचबरोबर काय कम्मालीची बॉलिंग केलाय जय शिवराज संघाने. नक्कीच तारीफ मी करेल यांची. पंकज दवणे पुढचा बॉल. इथून मात्र लॉंग ऑन पुन्हा एकदा काव कॉर्नरच्या क्षेत्रात चेंडूर जातोय. चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव इथे सहज मिळते. तर आपण बघू शकतो मिस्टर चिराग तांबोरे चांगली गोलंदाजी केल्या या पूर्ण टुर्नामेंट मध्ये आतापर्यंत. इथून पुढेही चांगली कामगिरी मात्र त्याला करावी लागेल. 62 धावा इथे ठेवल्यात. पुढचा बॉल इथून मात्र हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. स्लिप मध्ये चेंडू निघून जातोय थर्डमॅनच्या दिशेमध्ये. चेंडूला तिथे मात्र फील्ड करेपर्यंत 2 धाव तिथे मिळत आहेत. तर धावसंख्येत 2 ने बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 वर. त्यानंतरचा पुढचा बॉल बॅट वेगाने फिरलाय. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही आहे. तो जो संघ विजय होईल तो संघ मात्र क्वालिफायर आपल्याला बघायला मिळेल. कुठला संघ क्वालिफाय होईल. जय श्री साई दत्त की जय शिवराय. तर चिराग तांबोरे आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय. 4 बॉल झाले. तर 4 बॉल नंतर धावसंख्या जी पाहायला मिळते जय शिवराय संघाची मात्र 5 धावा. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा सुरेख फटका. यावेळी चेंडू जातोय षटकारासाठी. येतोय प्रज्योत नावाचा ब्रँडेड फटका. तर चिराग या शेवटच्या बॉलमध्ये काय करेल. 11 वर जाऊन पोहोचलेला आहे स्कोर बोर्ड जय शिवराज संघाचा. पुढचा बॉल इथून मात्र पंचांचा इशारा. इथून मात्र काय असेल. तर पहिलं षटक इथे पूर्ण झालं. पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 11 जे शिवराज संघाची लागली गेलेत. तर जाऊया पुन्हा एकदा आपण डीजे जवळ. देऊया डीजेला संधी. षटक गोलंदाजी मार्गवर मिस्टर जन्मेश निजाई आता मात्र आलाय. पुन्हा एकदा आपण बघू शकतोय चांगली गोलंदाजी अटॅक आपण पाहिले आहे. तर इथून मात्र पंकज काय करेल. चांगली बॅटिंग केलाय पूर्ण आतापर्यंत. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात इथे मात्र मिळवलाय. जो संघ विजय होईल तो थेट प्रवेश करेल क्वालिफायर साठी. तर कुठला संघ प्रवेश करतोय बघूया क्वालिफायर साठी.
श्री दत्त साई की जय शिवराय. दोन्ही मजबूत संघ आपण बघतोय. पुढचा बॉल इथून यॉर्क लाईनचा चेंडू होता, खोदून काढलाय एकदा सहज. हो हो, इथून मात्र मेन फील्ड आणि त्याचे परिणाम मात्र इथे भोगावे लागत आहेत. एक धाव्यांचं रूपांतर 2 धाव्यामध्ये बघायला मिळते. धावसंख्येत 2 ने बदल झालाय. इथून मात्र जाऊन पोहोचते 13 धाव्यांवर. तर नाखुश असेल इथे गोलंदाज आणि कर्णधार सुद्धा, कारण चूक झालाय. निर्णायक मॅच आणि निर्णायक मॅच मध्ये अशा प्रकारची चुकी खूपच मोठे परिणाम त्याचे तुम्ही बघू शकता. पुढचा बॉल पुन्हा एकदा जन्मेश सज्ज. इथून बॅटची कडा, चांगला चेंडूला फील्ड केला जितेंद्र निजाई. इथून मात्र चांगली यष्टी रक्षक करत असताना यष्टीच्या मागून चांगला चेंडूला फील्ड करत असतोय. तर पंकज आतापर्यंत 5 बॉल त्याने हाताळल्यात आणि 5 बॉल मध्ये 5 धावा त्याने अर्जित केल्यात. पुढचा बॉल इथून मात्र जन्मेश काय करेल. तर पुढचा बॉल इथून मात्र पुन्हा एकदा बॅट फिरवली होती. काय जबरदस्त बॉलिंग इथून मात्र जन्मेश करतोय. पूर्णपणे बांधून ठेवलाय पंकज यांना. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क इथे मात्र बघायला मिळत नाही. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत आणि 4 चेंडू मागे जर पाहिले गेलं तर मात्र 2 धावा खर्च केल्या गेल्यात. निर्णायक मॅच आहे आणि या निर्णायक मॅच मध्ये चांगली कामगिरी मात्र गोलंदाजीतून करत असतोय. इथून मात्र पुढे काय करायचं जन्मेश, आपण बघतो 62 धावांचा टार्गेट ठेवलाय. चांगली बॅटिंग करावी लागेल जय शिवराय संघाला. चांगली फटकेबाजी येणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू पंकज दवणेच्या बॅटमधून सर्कलच्या बाहेर चेंडूला फील्ड केलाय. आपण बघू शकतो कुणाल तामोरे तिथे चेंडूला फील्ड केलाय. एक धाव तिथे मिळते. धावसंख्येत 1 ने बदल झाला. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 14 वर. तर शेवटचा बॉल या षटकातून धावसंख्या मात्र आलेली आहे 3. प्रज्योत इथे मात्र मोरे येतोय फलंदाजीसाठी शेवटचा बॉलवर. इथून मात्र प्रज्योत काय करेल. चांगला फलंदाज आपण बघू शकतोय. पुन्हा टुर्नामेंट मध्ये चांगली बॅटिंग केली आतापर्यंत त्याने. पुढचा बॉल खोदून काढलाय. पॉईंटच्या दिशेने एकदा तिथे घेतले. तर षटक क्रमांक इथे 2 पूर्ण होते. 2 षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 15. तर 2 षटकाचा खेळ इथे पूर्ण झाला. 2 षटकानंतर धावसंख्या जी बिनबाद लागली गेली 15 जय शिवराय संघाची. इथून मात्र समीकरण जे राहिलेलं आहे ते 24 चेंडू मागे 47 धावांचं आव्हान अजूनही जमवायचे ते जय शिवराय संघाला. इथून मात्र आक्रमक व्हावं लागेल जय शिवराय संघाला. आक्रमकता दाखवावी लागेल. पुढचा बॉल इथून मात्र चेंडू स्क्वेअर लेग रिझम भिरकावून लागलाय क्षेत्ररक्षक. त्यांना चेंडूला फील्ड केलाय. एक धाव सहज मिळते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि नक्कीच यशस्वी होतात दोन्ही फलंदाज दुसरी धाव घेण्यात. चांगली सुंदर रनिंग बिटवीन द विकेट तिथे आपण पाहिली आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. इथून मात्र धावसंख्या 2 ने वाढेल. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव इथे अर्जित केली जाते आणि एकेरी दुहेरी धावांनी इथे धावफलक सरसावत असताना हे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. आता इथून मात्र धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचते. पंकज दवणे थोडासा वेळ घेतोय. 7 बॉल खेळलाय. 7 बॉल मध्ये 6 धावा जमवल्यात. 7 बॉल प्रज्योत सुद्धा खेळला आणि 7 बॉल मध्ये 12 धावा आतापर्यंत जमवल्यात. इथून मात्र डाऊन द ग्राउंड फटकाय. कार्पेटच्या साने चेंडू जातो. चेंडूला फील्ड केलाय. चांगला अडवलाय. एक धाव तिथे अर्जित केलाय. हो हो, इथून मात्र दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न परंतु रोखलाय प्रज्योतने. आपण बघू शकतो चिराग तामोरे एक गाव एक संघाकरता खेळत असताना नक्कीच त्याला आपण सर्वप्रथम गोलंदाजी करताना पाहिलाय. पुढचा बॉल इथे मात्र चांगला कनेक्ट झालाय. बॅटीला चेंडू आणि चेंडू जातो प्रेक्षकांच्या थेट बेटीला षटकारासाठी.
तर धावसंख्या इथून मात्र 25 वर जाऊन पोहोचेल. तो 2.4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचते. इथून मात्र प्रज्योत ऑन फायर होतो. 8 चेंडूला सामोरे गेला. 8 चेंडू मागे 18 धावा त्याने आतापर्यंत जमवल्या गेल्या. तर गुड बॅटिंग प्रज्योत मोरे इथून मात्र करतोय. पुढचा बॉल इथून मात्र मिस करतोय. तर निर्धाव चेंडू इथून मात्र बघायला मिळतोय. त्यानंतरचा पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल सोडला गेलाय. इथून मात्र पंचांचा इशारा असेल होय तर षटकाची समाप्ती. 3 षटकाचा खेळ इथे पूर्ण झाला. 3 षटकानंतर धावसंख्या इथून मात्र रिव्ह्यू घेतलाय फलंदाजांनी. तर बघूया इथून मात्र रिव्ह्यू काय होतोय. तर इथून मात्र डिसिजन येतोय सोरी चेंडूचा. वाईट चेंडू. तर धावसंख्या इथून मात्र 26 वर जाऊन पोहोचतोय. इथून मात्र सोयी चेंडू हाताळला जातोय. चिरागला यावं लागेल पुन्हा एकदा या शेवटच्या चेंडूसाठी. तर बघूया शेवटचा बॉल साठी पुन्हा एकदा चिराग. पुन्हा एकदा सोयर चेंडू. आणि इथून मात्र आता चिरागने रिव्ह्यू घेतलाय. तर पुन्हा एकदा सोयर चेंडू. तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय पुन्हा एकदा. पुढचा बॉल बॅटची कडा लागलाय. चेंडू जातो यष्टीच्या मागून. इथून मात्र एक धाव मिळते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र येतोय चौकार. तर इथून मात्र 6 धावा तिथे मिळाल्या. तर तिसरं षटक इथे पूर्ण होतं. 3 षटकाचा खेळ इथे पूर्ण झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31. आता मात्र समीकरण राहिलं 18 चेंडू मागे 31 धाव्यांची गरज. 31 धावा जमवल्यात. अर्ध लक्ष पूर्ण केलं आणि पुढच्या या 3 षटकात 31 धावा मात्र जमवायच्या आहेत. आमचे लाडके प्रेक्षक कॅमेरामॅन समोर इथून मात्र हात करतायत. आनंद घेतात. आस्वाद घेतात. या मागचं सर्व जमलेल्या क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं या आयोजकांकडून हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे लाडके प्रेक्षक काही युट्यूबच्या माध्यमातून या मॅचचा आनंद घेत आहेत. पाहिलं गेलं तर नक्कीच गर्दी असती मैदानाच्या आतमध्ये. परंतु आमच्या गावचे लाडके मित्र जयेश धानमेर यांचा आज शुभविवाह. त्या कारणास्तव हळदी समारंभ. त्या कारणास्तव प्रेक्षकांची गर्दी मात्र थोडीशी कमी बघायला मिळते. नक्कीच ते प्रेक्षक लाईव्हचा आनंद घेत असतील, ऐकत असतील. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल 31 धावांची गरज. जन्मेश. पुढचा बॉल यावेळी पंकजाने ढकलून काढलाय लॉंग स्क्वेअर लेगच्या दिशेमधून. एकदा वर्जित केली गेल्या. दुसरा धाव घेण्याचा
कुठलाही प्रयत्न तिथे बघायला मिळाला नाही. 1 धाब्यांवर समाधान मानावं लागलाय. तर बघूया पुढचा बॉल. पुन्हा एकदा हो हो सुरेख बॉल. यावेळी जन्मेश निजाई जबरदस्त बॉलिंग करतोय. तरी इथून मात्र चांगली कामगिरी करतोय, चांगली बॉलिंग करतोय. मागच्या ओव्हरमध्ये मात्र 5 धावा त्याने 4 धावा त्यांनी खर्च केलं होतं. आतापर्यंत 1 धाव. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅट वेगाने फिरवला. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाहीये आणि इथून मात्र बाद होतोय. तर पंकज दवणी इथून मात्र धाव बाद होताना पहिला गडी बाद होतो इथे जय शिवराय संघाचा. जाऊया डीजे जवळ आणि देऊ एक डीजेला संधी. थँक्यू. आमचे लाडकी भंडाराडीचे ते आपण बघू शकतात कॅमेरामॅनच्या समोर प्रचित असेल, हार्दिक असेल, रोशन आपल्याला बघायला मिळतो. तसंच आकाशला आपण पाहिलंय. आमचे सर्व लाडके प्रेक्षक भरभरून आनंद घेत आहेत या मॅचचा. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये जाय गोलंदाजी करतोय जन्मेश. आतापर्यंत 3 चेंडू मात्र 1 धाव खर्च केलाय. आतापर्यंत या पूर्ण स्पेलमध्ये आतापर्यंत 5 धावा त्याने खर्च केल्या गेल्यात. 1 विकेट त्याने मिळवलाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. पंचांकडून येते सोय चेंडूचा इशारा. धावसंख्या 1 ने भर पडली गेली आहे. इथून मात्र 33 वर जाऊन पोहोचतोय. तर या मॅच मध्ये काही घडेल आपण बघू शकतो. 62चा टार्गेट आणि चांगली गोलंदाजी करतोय. हो हो इथून मात्र सुरेख फटका. चेंडू मात्र निघून गेला षटकारासाठी. चांगला प्रयत्न तिथे केला होता ऋषिकेश प्रभू यांनी, परंतु असफल. चेंडू निघून जातो षटकारासाठी. तर धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचला. इथून मात्र षटकार जो बघायला मिळालाय. तर यानंतर मात्र काय करतोय जबरदस्त बॅटिंग जय शिवराज संघ इथे मात्र करत असताना. पुढचा बॉल यॉर्क लाईनचा चेंडू. हो हो इथून मात्र का जबरदस्त फील्ड जितेंद्र निजाई करतोय, परंतु 1 धावा घेण्यात काही रोखू शकला नाही. चांगला प्रयत्न. धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचते. इथून मात्र गरज असेल ती 22 धाव्यांची. तर शेवटचा बॉल. इथून मात्र 22 धाव्यांची गरज. सामोरे प्रज्वत आपण बघू शकतोय चांगली बॅटिंग करतोय. बॅट वेगाने पुन्हा एकदा फिरवली. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही. षटकाची होते समाप्ती. इथून मात्र 4 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बरोबर लागली गेलाय 40. 1 गडी इथून मात्र गमावलाय. बारा चेंडू मागे 22 धाव्यांची गरज. 11च्या सरासरीने धावा मात्र इथे जमवाव्या लागतील.
पाचवं षटक घेऊन येत असताना जितेंद्र निजाई. तर भरा चेंडू मागे इथून मात्र 22 धाव्यांची गरज आपल्याला बघायला मिळते. जितेंद्र निजाई इथून मात्र काय करेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, डिफेंड मात्र इथे करावा लागेल. जो संघ विजय होईल तो थेट क्वालिफायर मध्ये पोहोचेल. नक्कीच मी प्रशंसा करेल. जय शिवराय संघ जबरदस्त बॅटिंग इथे करत असताना आतापर्यंत एक विकेट गमावला. पुढचा बॉल इथून मात्र यॉर्क लाईनचा चेंडू पूर्णपणे बांधून ठेवला गेलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क तिथे पाहिला नाही. बॅट मात्र वेगाने फिरली होती परंतु संपर्क झाला नाही. जर संपर्क झाला असता तर नक्कीच बॉल सीमारेषा बाहेर असता. परंतु जितेंद्र निजाई चांगली बॉलिंग इथे मात्र करतोय. पहिला चेंडू मागे. आता मात्र 11 चेंडू 22 धाव्यांची गरज श्री दत्त साई संघ. पुढचा बॉल इथून मात्र थोडासा खराब चेंडू येतोय पंचांकडून. सोय चेंडूचा इशारा. अवंतरित रूपात धावसंख्या देखील बॉल 41 वर जाऊन पोहोचलाय. 11 बॉल 21 धाव्यांची गरज आपण बघतोय. तर इथून मात्र पुढचा बॉल साठी पुन्हा एकदा जितेंद्र सज्ज होतोय. पुढचा बॉल मात्र वेगाने फिरवली ती पुन्हा एकदा जबरदस्त बॉल. समीकरण पुन्हा एकदा एक बॉलने बदललं गेलंय. 10 बॉल 21 धाव्यांची गरज. त्यानंतरचा पुढचा बॉल. 10 बॉल 21 धाव्यांची गरज. जबरदस्त मॅच आपण बघू शकतो. आतापर्यंत वन साइडेड मॅच आपण पाहिलेत. ही मॅच मध्ये थोडीशी रंगत आपल्याला बघायला मिळते. जितेंद्र निजाई अजूनही सामना सोडत नाहीये. जबरदस्त बॉलिंग करतोय. 10 बॉल 21 धाव्यांची गरज. ओ हो हो इथून मात्र चूक झालाय. जबरदस्त पटका. चेंडू निघून जातोय षटकारासाठी. सीमापार येतोय प्रज्योतच्या बॅटवर. इथून मात्र 2 धाव दरम्यानच घेतली जाते आणि इथून मात्र तिसरी धाव. आणि 4 धावा इथे मिळत आहेत. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. तर जिथे 1 धावा होती तिथे मात्र 4 धावा आपल्याला बघायला मिळालाय. चला प्रेक्षक मैदानाच्या बाहेर राहायचंय. सरळ दिशेने जे जय शिवरायचे प्रेक्षक आहेत तसंच स्क्वेअर लेग आठ बॉल 11 धावांची गरज आता मात्र राहिलेली आहे. तर इथून मात्र 1 धाव इथे घेतली जाते. शेवटचा बॉल. 7 बॉल 10 धावांची गरज. जबरदस्त मॅच आपण बघितलाय. दरम्यानच 22 ची धाव आपण बघितली गेली आहे. 7 बॉल 10 धावांची गरज. आता मात्र शेवटच्या षटकात प्रश्नचिन्ह नक्कीच निर्माण झालाय. आणि इथून मात्र स्क्वेअर लेग रिझम. चेंडू जातोय वन बॉन्स टू बॉन्स. क्षेत्ररक्षण धावून गेलाय आणि इथून मात्र येतोय चौकार. तर चला पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये पटकन.
तरी इथून मात्र 6 बॉल 6 धाव्यांची गरज या मॅच मध्ये आपण बघू शकतोय. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकात दिगंबर इथून मात्र गोलंदाजी मार्कवर 6 बॉल 6 धाव्यांची गरज. जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली. कुणाल मोरे, प्रज्योत मोरे, जबरदस्त बॅटिंग आपल्याला दोघांकडनं बघायला मिळाली. 6 बॉल 6 धाव्यांची गरज असताना दिगंबर आरेकर गोलंदाजी मार्कवर. दरम्यान त्याचे तो नो बॉलचा इशारा. आता मात्र 5 धाव्यांची गरज. 6 चेंडू 5 धाव्यांची गरज. तर इथून मात्र पुढचा बॉल नो बॉल पुन्हा एकदा फ्री हिट. आता मात्र 3 धाव्याची गरज राहिली. 6 बॉल 3 धावा. जबरदस्त मॅच आपण बघतोय. जय शिवराय विरुद्ध श्री दत्त साई. पुढचा बॉल इथून मात्र चेंडूला फील्ड केला आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. आता मात्र 1 धाव्यांची गरज राहिली आहे. 6 बॉल 1 धावा. तर अशा प्रकारे इथून मात्र कुणाल चेंडूवर धावून गेलाय. सामना विजय होताना जय शिवराय आणि इथून मात्र क्वालिफाय होतोय. जय शिवराय संघाचं अभिनंदन. जबरदस्त बॅटिंग बॉलिंग त्यांनी केली आणि नक्कीच कौतुक आणि शेकेंड करून जायचंय सर्वांनी. इथून मात्र शेकेंड करायचंय.